तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कालच लाडके आपल्या गणपती बाप्पांचं थाटामाटात आगमन झालेलं आहे आणि पुण्यामध्ये कशा प्रकारे आगमन सोहळा पार पडला त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आलेला आहे। जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की तो बघा। तर मित्रांनो, आज मी चाललो आहे पुण्यातील गणपती दर्शन करण्यासाठी आणि भरपूर मंडळांनी यावर्षी एवढे भारी भारी देखावे बनवलेले आहेत ते त्या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, एवढं सगळं जर एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं शक्य नाहीये, त्यामुळे आपण ही एक सिरीज चालू करणार आहोत। रोज आपल्याला जेवढे शक्य होतील तेवढ्या गणपती मंडळांना आपण भेट देणार आहोत आणि तिथले सुंदर असे देखावे पाहणार आहोत। तर मित्रांनो, जास्त वेळ न करता मी निघतो आता गणपती दर्शनासाठी। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारची बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा। तर चला मित्रांनो, जाऊया गणपती दर्शनाला। तर आज गणपती दर्शनाची सुरुवात आपण या मंडळापासून करणार आहोत। मी सध्या आलो आहे शनिवार तरुण मंडळ या ठिकाणी आणि यावर्षी त्यांनी पाण्याखाली बुडालेले द्वारकेचा सुंदर असा देखावा सादर केला आहे। पाहू शकता, खूप सुंदर असा पाण्याखाली बुडालेली श्रीकृष्णाची द्वारका हा सुंदर असा देखावा यावर्षी शनिवार मंडळाने तयार केलेला आहे। मित्रांनो, मी सध्या आहे सदाशिव पेठमध्ये आणि या ठिकाणी आहे विश्रामबाग मित्र मंडळ आणि यांनी सादर केला आहे दक्षिणेश्वर काली मातेचा सुंदर असा देखावा। तर चला आतमध्ये जाऊ आणि बघूया। पाहायला निघालोय आणि आता बारीक बारीक पावसाला सुरुवात झालेली आहे। आज तसा गुरुवार आहे, त्यामुळे काही जास्त अजून पब्लिक बाहेर गणपती पाहण्यासाठी निघालेली नाही। पण शनिवार रविवारच्या दिवशी एवढी प्रचंड गर्दी होते की रस्त्यावरती चालायला सुद्धा जागा नसते। मित्रांनो, मी सध्या आहे बाजीराव रोडवरती आणि या ठिकाणी समोर आहे गजानन मित्र मंडळ ट्रस्ट तुळशीबाग। तर या ठिकाणी सुद्धा एक सुंदर देखावा आहे। तर आतमध्ये जाऊन बघूया आपण।
ABC चौकामध्ये आणि त्या ठिकाणी हा गणपती बसलेला आहे नूतन मित्र मंडळाचा। पुढे पण एक गणपती आहे। आता संध्याकाळ झाली आहे तर तशी तशी लोकांची गर्दी पण वाढत आहे। वायू वेगानं किष्किंधा पर्वताकडे जाण्यासाठी उड्डाण करतात। हनुमंताला दिलेलं वचन प्रभू श्री राम पूर्ण करतात। वालीचा वध होतो, सुग्रीव पुन्हा राजा होतो। कैलास चाकंदा, उपाध्यक्ष महेंद्र वडकर, कार्याध्यक्ष निलेश शहा, खजिनदार दगडूशेठ गणपतीच्या मंदिरा शेजारीच या ठिकाणी एक गणपती बसलेला आहे आणि त्यांनी वैष्णोदेवी मंदिराचा देखावा सादर केलेला आहे। तर आतमध्ये जाऊन बघूया। चला आता जाऊयात आपल्या लाडक्या दगडूशेठ गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यावर्षी केरळमधील पद्मनाभम स्वामी मंदिराचा देखावा सादर केला आहे।